हॅलो गाईज, कसे आहात सगळे? आणि सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी होली. आणि मी आत्ता आले इथे शॉपिंगला. निहीर आणि आद्यासाठी पिचकारी म्हणजे वॉटर गन घेण्यासाठी आले मी. आणि इकडे तुम्ही बघू शकता की खूप साऱ्या व्हरायटी आहेत आणि खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आणि वेगवेगळ्या सायझेसमध्ये वॉटर गन्स आलेले आहेत. इतक्या साऱ्या डिझाईन्स आणि कलर्स बघून मलाच कन्फ्यूज होते कुठली घेऊ मी. पण मी ठरवलं की अदूला पिंक कलरची घ्यायची आणि निहीरला ब्ल्यू. त्यासोबतच इथे भरपूर कलर्स पण आहेत, हर्बल कलर्स पण आहेत जे की लहान मुलांना अपायकारक नसतात. सो मी तेच कलर घेणार आहे. आणि आता घेतल्यानंतर बघू निहीर आणि आद्याला किती आनंद होते, कारण त्यांना माहिती नाही मी घ्यायला आली म्हणून. कसं वाटतंय म्हणू? आवडलं सरप्राईज तुला? निहीरला आणि आद्याला खूपच आवडले आणि ते लगेच त्यांचं खेळणं सुरू झालं आहे. दम नाही निघत आहे त्यांना उद्यापर्यंत. ठीक आहे, पण त्यांना आवडलं ते महत्त्वाचं आहे. बघूया आता आपण होळीची मजा. आम्ही आत्ता इथे होळीची पूजा करण्यासाठी आलो आहे. तर होळी साजरी करण्यामागे पण एक इतिहास आहे. हिरण्यकशिपू नावाचा एक राजा होता जो की स्वतःला खूप बलवान समजायचा आणि त्याला खूप अहंकार होता. त्याच अहंकारामुळे तो देवांची घृणा करायचा आणि त्याला भगवान विष्णूचं नावसुद्धा ऐकायला अजिबात आवडत नव्हतं. परंतु त्याचा जो मुलगा होता प्रल्हाद, तो भगवान विष्णूचा खूप परमभक्त होता. त्यामुळे तो सतत त्यांचं नाव घेत होता आणि त्याला ते अजिबात आवडत नव्हतं. त्यामुळे त्याला कंटाळून त्या हिरण्यकशिपू राजाने असं ठरवलं की ह्याला आपण आता एक अद्दल घडवूया किंवा ह्याला एक शिक्षा देऊया. म्हणून तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करायचा. आणि असाच प्रयत्न करताना त्याने एकदा त्याची बहीण होलिका, जिला की असं वरदान होतं की ती आगीत जरी गेली तरी तिला काही इजा होणार, तर त्याने होलिकेला प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन अग्नीत बसण्यास सांगितलं. चितेवर बसली ती प्रल्हादाला घेऊन आणि थोड्याच वेळात तीच जळायला लागली. होलिका जळून खाक झाल्यामुळे तो दिवस आपण होळी म्हणून साजरा करतो. दुष्ट प्रवृत्ती, वाईट विचार, अमंगळ विचार यांचा सगळ्यांचा त्याग करून चांगले विचार स्वीकारायचे, हा या सणामागचा उद्देश आहे. त्यानिमित्तानेच आपण मग होळीच्या दिवशी पुरणपोळी करणे, रंगांची धुळवड, अशा प्रकारे आपण हा सण साजरा करतो, ज्याने की खूप पॉझिटिव्हिटी पण येते. आत्ता आम्ही आलो इथे रंग खेळण्यासाठी. निहीर आणि आद्या खूपच एक्सायटेड आहेत आणि त्यांचा दादा पण आहे सोबत यावेळेस. सो ती एक वेगळीच मजा आहे. मामीला पण कलर लावायचा आहे, निहीरला आणि आदूला. आत्ताच मामी आणि मामा आलेत. आता ते अजून जास्त एन्जॉय करतील. मी आणि मामा एकत्रच व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होतो आमचं. मी त्याचं करत होते आणि तो माझं करत होता. एवढं सगळं एन्जॉय करताना तो मला कलर लावायचा आणि मी त्याला कलर लावायचा थोडीच सोडणार आहे आम्ही. निहीर आणि आद्याची तर खरंच खूप धमाल सुरू आहे. तुम्ही बघूच शकता किती एन्जॉय करता येते आणि त्यांचं बघून आम्हाला पण खूप छान वाटते की बरं झालं आम्ही आलो इथे. आद्या, निहीर आणि छोटासा अधिराज मस्त दिसत आहेत, कलरफुल सगळे. खूप खूप एन्जॉय चालू आहे त्यांचा. एवढे स्वतः कलरफुल होऊन सुद्धा अजून कलर लावून वाट बघतायत की कोणाला कलर लावायचा म्हणून तयारीत आहेत त्या.
सगळ्यांनी इकडे बघा आणि व्हिडिओमध्ये हाय हॅलो करा. मिहीर, आद्या, हॅलो, आणि भैया हाय. आता दादाच राहिलाय फक्त, म्हणून आद्या दादाच्या मागे पळते त्याला कलर लावण्यासाठी. पळ 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 आदू. वेळ झाला, आता जवळपास दुपार होत आली आणि तरी पण गर्दी काही कमी होत नाही. इव्हन गर्दी वाढती आता आणि वातावरण एकदम सगळं कलरफुल झालं आहे. मस्त वाटतं इकडे तिकडे बघताना. तुम्ही बघाच व्हिडिओमध्ये किती छान वाटतंय सगळीकडे. आम्ही तर आज सगळ्यांनी खूप म्हणजे खूप धमाल केली आहे. एवढे सगळे कलर्स, एवढी सगळी एनर्जी बघून आम्हाला पण खूप असं एनर्जेटिक आणि कलरफुल पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत. आणि तुम्ही पण सगळे एन्जॉय करा. सगळ्यांना वन्स अगेन विश यू ऑल अ व्हेरी 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 हॅपी होली. आणि ही होळी अशीच तुमच्या आयुष्यामध्ये कलर आणू देत, आनंद आणू देत, एवढीच प्रार्थना. आणि एन्जॉय करा, काळजी घ्या. आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू ऑल. हॅव अ ग्रेट डे.